गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी उठलो, आवरलो. यशदा पण आला होता आणि आपल्या रूमवरची गॅसची टाकी संपली होती. मग यशदाला धरलं, गाडीवर टाकला गॅस आणि गेलो गॅसची टाकी भरून आणायला. गॅसची टाकी वगैरे भरून आणली, रूमवर नेऊन ठेवली. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आलो ऑफिसला यायला लेट झालं होतं. आल्याच क्लायंटची मीटिंग होती, त्याच्यामुळे जरा लवकरच यावं लागलं. मग क्लायंटला आल्यावर क्लायंटसोबत डिस्कशन झालं. त्यांना एक साईट पण बघायची होती, मग ती पण चालू व्हिजिट करून दिली. त्यांनी पण साईट बघून घेतली. आजचा पूर्ण दिवस तर याच्यातच गेला होता. त्याच्यानंतर मग बॅग वगैरे पॅक केली, निघालो डायरेक्ट रूमवर यायला. पण रूमवर यायच्या आधी कालसारखा कन्सर्न होता. आपला तुषार शेठ गेला आहे गावाला, त्याच्यामुळे समर्थने दागिन्यावर जायचं होतं मला. मग तिथून डायरेक्ट पोचलो समर्थने दागिन्याला पोचलो. तिथं तर काही कस्टमर नव्हते जास्त. जेवढे आले तेवढे हँडल करता जरा मला कोटेशन वगैरे पण द्यायचे होते 1-2. त्याच्यावर काम करायला चालू केलं. तर काम करता जरा टंगळ म्हणून गाणे ऐकत होतो, गाणी म्हणत पण होतो. ऐका मग गाणं कंटिन्यू पुढं. गाणं आवडलं तर शेवटपर्यंत. गाणी म्हणून ऐकून चालली होती, त्याच्यासोबत काम पण चाललं होतं. कामाचा वर्कलोड तर होताच आणि त्यासोबत मीटिंगचा पण वर्कलोड होता. कारण का संध्याकाळी येणार होता क्लायंटचा कॉल. मग त्याच्यानंतर झाला क्लायंटचा कॉल. त्यांच्यासोबत झालं थोडंसं डिस्कशन, कारण का त्यांच्या रिक्वायरमेंट्समध्ये होता काही इश्यू. मग त्या सॉल्व केल्या. त्याच्यानंतर केलं मग शॉप क्लोज. दिवसभर पूर्ण दिवस कामात गेला. त्याच्यामुळे जरा चांगलं वाटलं. टाईम स्पेंड होऊन गेला. टाईमपास तर कुठल्याही प्रकारचा झाला नाही. मग तिथून डायरेक्ट निघालो रूमवर यायला. आता फायनली रूमवरच यायचं होतं, कारण का आता काही पुढचा प्लॅन नव्हता. मग डायरेक्ट पोचलो आपल्या रूमवर पोचताच समजलं का रूमवर कोणच नाही. मग बाई एवढं बोर झालं काय सांगू. एकटा बसलो मग आले बाकी सगळे. तेव्हा कुठं जीव आला. कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.